वेगवेगळे मतप्रवाह आहेत। कशा प्रकारे मतदार याद्या उपलब्ध असणं किंवा नसणं, त्या डिजिटल स्वरूपात असणं किंवा नसणं, ज्या आहेत तर त्या किती प्रमाणात आहेत, मग त्या का तुम्ही वापरत नाही, त्याचा उपयोग का करत नाहीत, असे जे सगळे आरोप प्रत्यारोप आहेत, या टेक्निकॅलिटीज विषयी सुद्धा सांगा। आणि आता शायना एनसीनी जो सवाल उपस्थित केलाय, निलेश लंके। राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये जी पोलखोल केली, विशेष करून निवडणूक आयोगाला आम्हाला त्या ठिकाणी विचारायचे, त्यांच्याशी विचारणा करायची, त्यामुळे त्यांचं समर्थन करायची यांना काही गरज नाही ना। निवडणूक आयोगाशी आमचं लढाई आहे ना, का निवडणूक आयोगाला आम्ही त्या ठिकाणी फाईट आउट करणार आहे। त्यांनी आमच्या ज्या शंका कुशंका त्या ऐकून घ्या, बोलून घ्या, तुमचं ऐकून घ्या, एकदा बोलू द्या आम्हाला। तुम्ही निवडणूक आयोगाचं समर्थन करायची गरज नाही तुम्हाला। दूध का दूध और पानी का पानी होईल ना। एकदा निवडणूक आयोगाशी आम्हाला चर्चा झाली पाहिजे ना। तुम्ही सांगता की 20 लाख लोकांचे प्रतिनिधी असतील, पण विरोधी पक्ष नेता एकच आहे। ठीक आहे, विरोधी पक्ष नेता एक जरी असला, पण प्रत्येक जण त्या मतदारसंघातून निवडून आलेला आहे। तुम्ही सांगता की 1 लाख लोकांचा मोर्चा काढल्यानंतर मग 1 लाख लोकांशी बोलायचं का? अरे, जनता आणि जनतेचा लोकप्रतिनिधी यामध्ये तर फरक आहे ना। एखादा प्रतिनिधी असतो, जनतेचा प्रतिनिधी असतो, लोकसभेत संसदेत जो बसतो, कायदेमंडळात जो बसतो, देशाच्या कायदेमंडळात बसणारा लोकप्रतिनिधीला जर तुम्ही म्हणता तर त्यांना काय बोलवायचं? ही चुकीची पद्धत आहे। तुम्ही निवडणूक आयोगाचं समर्थन करू नका। आज राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा झाला, महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते होते, त्यांना निवडणूक आयोगाने त्या सामोरं जायला पाहिजे होतं, त्यांना त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे होतं, विचारणा करायला पाहिजे होती ना। ठीक आहे, तुम्ही 30 लोकांना बोलवलं, 300 लोक त्यांच्याकडे येऊ शकत नव्हते, पण 100 लोक जरी आले असते, त्यांच्या हॉलमध्ये जेवढे लोक, एकदा लावा ना हॉलमध्ये मीटिंग घेऊन त्यांनी शंका निरसन करायला पाहिजे होतं। त्यामुळे तुम्ही त्यांचं समर्थन करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे, निवडणूक आयोगाचा हा लढा आहे, तो निवडणूक आयोग उत्तर देईन ना। तुम्ही काय प्रत्येक गोष्टीचं तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे का? निवडणूक आयोगाचे तर तुम्ही प्रवक्ते नाही ना, तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रवक्ते आहे ना। आमचा लढा निवडणूक आयोगाची, आमचा लढा कुठल्या भाजपची लढा नाही आमचा। ठीक आहे निलेश लंकेजी, आपल्याला पुढच्या विषयावर जायचं आहे। तुमचा मुद्दा लक्षात आलाय। सचिन सावंतजी, आपण जो मोबाईल दाखवताय, तो मोबाईलवरचा जो डेटा आहे तो एकतर तुम्ही जवळ घ्या किंवा तुम्ही थेट वाचून दाखवा, तुम्हाला काय मुद्दा, तुम्ही जे काही दाखवू पाहताय ते। एकच आहे, फक्त 4 मे 2014 केशव उपाध्यायजींच्या आणि आपल्या शायना एनसीजीच्या नॉलेजसाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या नॉलेजसाठी 4 मे 2014 साली आपले आदरणीय पंतप्रधान जी नरेंद्र मोदीजी म्हणाले होते, इलेक्शन कमिशन आप दुनिया को डराना, मोदी को डराने की कोशिश ना करो, असं नरेंद्र मोदीजी म्हणाले होते। ह्याच निवडणूक